नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स या युट्यूब चॅनलवरती. मी निशा. आज मी एक वेगळ्याच विषयावर बोलणार आहे. थंबनेलवरून तुमचा विषय लक्षात आला असेल, की गृहिणी तर मी आहेच. त्याविषयी मी नेहमीच बोलते, की गृहिणींना आजच्या काळानुसार बदलणं, स्वतःसाठी स्टँड घेणं किती गरजेचं आहे. पण त्यानुसार एक आई म्हणून पण बऱ्याच गृहिणींना जबाबदारी असते. आपल्या मुलांचं संगोपन करणं. आणि मग मुलांचं संगोपन करण्यात म्हणजे आजच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये काय झालं पहा, शिक्षण पद्धती खूप बदलली. आपल्या वेळेस तशी नव्हती. तर मला त्या विषयावरती आज खरं तर बोलायचंय, की शाळा कशी निवडावी, कोणती शाळा निवडावी. आणि प्रत्येक पालकांचा हा संभ्रम आहे आजकाल. तर प्रत्येक पालकांचं म्हणजे आजकाल कसं मत झालंय, की प्रत्येकाला आपला मुलगा हा टॉपरच बनला पाहिजे. हायेस्ट म्हणजे म्हणतो ना आपण प्रत्येक मला सांगा आपल्या वेळेस शाळा होत्या. आपण सर्वसाधारण झेडपीच्या शाळेत शिकलेले 80, 90, 2000 पर्यंत काळामध्ये जी मुलं जी आपली पिढी आहे, तर ते सगळे झेडपी म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले. तर त्यावेळेस हे ऑप्शन नव्हतंच खरं म्हणजे. श्रीमंत, गरीब विद्यार्थी म्हणजे वेगवेगळं म्हणजे परिस्थितीनुसार मुलं ज्या त्या शाळेत टाकण्याची जी पद्धत आता सुरू आहे खरं तर, ती पद्धत त्यावेळेस नव्हती आपल्या काळात. म्हणजे अगदी श्रीमंतांचा बंगल्यात राहणारा मुलगाही जिल्हा परिषद शाळेतच जात होता आणि साधारणतः झोपडीत राहणारा विद्यार्थी, गरीब विद्यार्थी सुद्धा जिल्हा परिषद शाळेत जात होता. त्यामुळे तो एक भेदभाव त्यावेळेस नव्हता आणि ते खरंच योग्य होतं. ती मुलंही शिक्षण झालं त्यावेळेस पालकांना तो दबाव नव्हता किंवा ती म्हणजे पालकांमध्ये ते कॉम्पिटिशन नव्हतं. आज कसं झालंय, एक प्रत्येक जण आपल्या इन्कम नुसार मुलांना ज्या त्या शाळेत टाकतो. मग इन्कम चांगलं आहे, ती शाळा चांगली आहे, मग तिथे फी जरी चांगली असेल, तर मग आपली कॅपॅसिटी आहे ना, मग आपली मुलं तिथे टाकून द्यायची. पण मग तुम्ही चांगल्या शाळेत मुलं टाकताय, फी भरताय चांगली, म्हणून याच्यात असं नाही होत ना, की तुमचा मुलगा तिथे टॉपरच बनणार. असं होऊ शकत नाही. प्रत्येकाची या मुलाची क्षमता आपण म्हणतो ती हुशारी किंवा प्रत्येक मुलाची घडण्याची जी क्षमता असते ती वेगवेगळी असते. हे आपण प्रत्येकाने जाणलंय. कारण की आपल्या वेळेस पण नापास होणारा विद्यार्थी होता. 35 मार्क पडणाराही विद्यार्थी होता, 35% पडणारा आणि अगदी हायेस्ट 90%, 99% पडणाराही विद्यार्थी होता. एकाच क्लासमध्ये, एकाच शाळेमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असू शकतात. तर मग आजकाल प्रत्येक पालक काय करतात? प्रत्येक पालक मुलांना पैसा खर्च करून चांगल्या शाळेत टाकतात. म्हणजे आजकाल एकतर शाळेचं कॉम्पिटिशन खूप झाले, अति प्रमाणात शाळा झाल्या. खाजगी शाळा खूप प्रमाणात झाल्या. मग कुठे चांगलं लक्ष दिलं जातं, हे सतत चर्चा असते आणि मग सतत मुलांचे ते स्कूल बदलणं, ही प्रोसेस सुरू असते पालकांची. पालकांच्या डोक्यात फक्त हेच असतं, की मी पाहिजे ते खर्च करेन, पाहिजे तेवढा पैसा खर्च करेन, चांगल्या शाळेत टाकीन, हवी तिकडून फी जमा करून मुलाला शिक्षण देईन. पण माझा मुलगा शिकलाच पाहिजे, घडलाच पाहिजे किंवा तो टॉपरच बनला पाहिजे. ही मनोवृत्ती मला असं वाटतं, की पालकांनी कमी करायला हवी. प्रत्येक मुलगा नाही घडू शकत. म्हणजे घडू शकत नाही म्हणजे तो चांगला माणूस अर्थात बनू शकतो, पण त्याला टॉपरच बनवायचं म्हणून त्याच्यासाठी चांगलीच शाळा पाहिजे, बेस्ट शाळा पाहिजे. मग त्या शाळेत नाही तर मग ह्या शाळेत, इथे एखाद्या शाळेत त्याचा रिझल्ट कमी आलाय, म्हणून मग लगेच त्याची शाळा बदलणं, सतत त्याच्या त्या मानसिकतेवरही परिणाम होतो असं मला वाटतं. पण सतत शाळेवर दोष देत राहणं, मला सांगा प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थी टॉपर किंवा एकाच क्लासमधले सगळे विद्यार्थी टॉपर बनू शकतील का? नाही ना. हा कन्सेप्ट चुकीचा आहे आणि प्रत्येक पालकांनी आजकालचे प्रत्येक पालक हाच विचार करतात, की मी एवढी फी भरतो, एवढ्या चांगल्या शाळेत टाकले, मग ती शाळेची जबाबदारी. माझा मुलगाचा रिझल्ट हा 100% पॉझिटिव्ह म्हणजे टॉपरच्या दृष्टीनेच आला पाहिजे, ए ग्रेडच आले पाहिजे त्याला. तर असा विचार बरेच जण करतात आणि मलाही एक म्हणजे एक आई म्हणून मुलांच्या बाबतीत तो अनुभव येतोच बऱ्याचदा. शाळा निवडताना आम्ही पण कॅपेबल म्हणजे ज्यानुसार जी योग्यतेची होती शाळा मुलांना निवडली. पण बऱ्याचदा काय होतं, आजूबाजूच्या वातावरणातून म्हणा, आजूबाजूचे लोक सिच्युएशन नुसार बऱ्याचदा काय कुणाचा रिझल्ट कमी आला वगैरे, तर ते आपलं कुठेतरी खच्चीकरण करण्याचंही काम करतात मग ही लोक. मग ते शाळा चांगली नाही, मग तिथे दुर्लक्ष केलं जातं. मग जी मुलं फोकसमध्ये आहेत किंवा जी मुलं ऍक्टिव्ह राहतात त्याच मुलांकडे लक्ष दिलं जातं. जी मुलं नाही करू शकत, त्यांच्यामध्ये क्षमता कमी आहे, मग त्या मुलांकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे असे अनेक आरोपही शाळेवर केले जातात. अर्थात या गोष्टी होतही असतील, पण मला असं वाटतं की ऍज अ पेरेंट म्हणून आपलंही लक्ष देणं तितकंच काम आहे. मुलांकडे आजच्या दृष्टीने पॅरेंट्सला लक्ष देणे खूप गरजेचं आहे. एक आई म्हणून किंवा एक अनुभवातून मी सांगते खरं तर मुलांच्या बाबतीत. मुलांकडे जर दुर्लक्ष केलं
तर मुलं प्रॉपर फक्त शाळेच्याच दबाव किंवा आपण म्हणतो शाळेवर डिपेंड होऊन मुलं नाही शिकू शकत. अनेक पालकांचा आत्ताचा असा भ्रम आहे की आपण फी भरायची, जेवढी फी असते तेवढी मोठी शाळा पाहिजे, जेवढी आपण म्हणतो फेमस शाळा आहे, उच्च शाळा आहे, मग ती उच्चस्तरीय शाळा आहे, तर तिथे फक्त फी भरलं माझं कर्तव्य संपलं, मग माझा मुलगा टॉपरच बनणार, माझा मुलगा हुशारच बनणार. तर असं होत नाही. आपलंही कुठेतरी कर्तव्य असतं मुलांकडे लक्ष देण्याचं. ते दिलं तरच मुलं घडतात. मग अगदी जिल्हा परिषदची मुलं देखील घडतात. मग त्या एक क्षमता असते. काही मुलांमध्ये ती क्षमता म्हणतो ना आपण, त्यांच्या बुद्धिमत्तेतच ती क्षमता असते, की ते अगदी त्यांच्याकडे लक्ष आई वडिलांनी पेरेंट्स लक्ष नाही दिलं तरी ते कुठच्याही साधारण शाळेतही ते त्यांची प्रगती करू शकतात. आणि काही मुलांना अगदी तुम्ही कितीही उच्च स्तरावर नेऊन ठेवलं पण त्यांच्यामध्ये ती बुद्धी क्षमता कमी आहे, ताकदच नाहीये. मग तुम्ही त्यांना किती प्रेशर करणार मुलांवरती, किती प्रेशर टाकणार, किती शाळा बदलणार. हा एक मुद्दा लक्षात घ्यायला हवं की सतत इथे रिझल्ट नाही आला मग शाळा चांगली नाही, त्या शाळेवर दोष द्यायचे, दुसरीकडे ऍडमिशन करायचं, मग तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाले की पुन्हा मग तिथूनही काढायचे. मग सतत मुलांच्याही या गोष्टी माहितीवर परिणाम होतो. मुलांना शिक्षण स्थिरतेने घेऊ द्या. कुठच्याही शाळेमध्ये मुलगा जर शिकत असेल, घडत असेल, तर आपलीही प्रायोरिटी, प्रथम प्रायोरिटी हीच आपली असायला हवी की आपलं सर्वात प्रथम प्राधान्य त्यांना लक्ष देणं मुलांकडे. त्यांचं बेस म्हणजे त्यांचं सुरुवात असते ती भक्कम करून घेणं हे पालकांचंही तितकंच कर्तव्य. आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा मी बघते पेरेंट्स हल्ली तसंच सुरू आहे की सतत शाळा बदलायच्या, इथे शाळेचा रिझल्ट नाही चांगला किंवा मग माझ्या मुलाचा रिझल्ट चांगला नाही आला, दुसऱ्याच्याच मुलाला सतत पुढे घेतलं जातं. म्हणजे अशी एक द्वेषची भावना सुद्धा शाळेबद्दल निर्माण झाली. खरं तर शाळा हे खरंच त्यावेळी पूर्वी किती एक ज्ञानाचं मंदिर होतं. शिक्षकांप्रती पण भावना खूप बदलल्या. आजकाल पालकांना मुलांना ओरडलेलं शिक्षकांनी वगैरे या भावना देखील खूप म्हणजे समजून घेण्याच्या पलीकडे गेलेत. आपल्या वेळेस आपल्याला शिक्षक लोक मारायचे पण आपण त्यांना गुरु मानायचो. म्हणजे आपल्याला ते शिक्षणातला तो भाग समजत होता की विद्येसाठी कधी कधी ते म्हणजे छडीवाजी छमछम विद्या घेऊन ती गोष्ट आपण अगदी योग्यरीत्या शिकलोय. आपल्याला ते माहित होतं की आपल्याला जर छडी दिली जाते तर त्याच्या मागचं कारणही आपल्याला माहित होतं की आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं, आपल्याला काहीतरी शिकायचंय. पण हल्लीच्या मुलांना तेही, आई वडिलांना तेही मुलांच्या बाबतीत देऊ द्यायचं नसतं. आपल्या मुलाला जर मारलं तर ते कंप्लेंट निर्माण होतात. मग अशा आता अशी प्रायव्हेट शाळा म्हणतो आपण, अगदी नाजूक मुलांची शाळा झाली. मुलांना ओरडायचं नाही, मुलांना बोलायचं नाही. मुलांची मानसिक क्षमता खूप कमी झाली आहे, एक्सेप्ट करण्याची क्षमता खूप कमी झाली. म्हणजे सगळ्या मुलांमध्ये ओरडणं काय असतं हे देखील मुलांना एक्सेप्ट होत नाही. तर मला सगळं टीचर लोक जर पूर्ण वर्ग गोंधळ करते, 4 मुलं गोंधळ करतात, पण इनडायरेक्टली ते 4 मुलं त्यांना ते लक्षात नाही येणार, त्यामुळे त्यांना संपूर्ण वर्गाला ओरडावं लागतं क्लासला. तर आता हल्लीचंच उदाहरण म्हणजे माझा छोटा मुलगा, त्याच्यामध्ये पण क्षमता कमी आहे की मला चुकीचं एक्सेप्ट नाही त्याला करायचं. तर त्याच्याही बाबतीत असं झालं की इतर मुलं काहीतरी चुका करून गेली आणि त्यात ज्या टीचर होत्या त्यांनी ऑल स्टुडंटला, सगळ्या मुलांना ओरडलं गेलं. त्यात हा पण होता. याचं म्हणणे की मी काहीच चुकीचं केलं नाही. जी मुलं होती चुकीचं वागणारी किंवा ज्यांनी काही गोंधळ घातला होता त्या मुलांनी, मला पण का बोललं गेलं. त्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी त्याला म्हणजे खूप कठीण मला समजवण्यात गेलं. मी त्याला सांगितलं की जेव्हा टीचर लोक काही गोष्टी सांगतात तर त्या तुमच्या फायद्यासाठी सांगतात, हे मी त्याला सांगितलं. आणि जेव्हा गोंधळ होतं, तुमचा संपूर्ण क्लास होता, तिथे 4-5 मुलं जरी गोंधळ करत असेल तरी टीचर लोकांना हे एवढ्या सगळ्या मुलांमध्ये 4 मुलं निवडणं कठीण होतं, म्हणून ते संपूर्ण क्लासला त्यांनी ते ओरडा दिला का, तर पुन्हा ही चूक कोणीही करू नये म्हणून. तर तुला स्वतःला वैयक्तिक घेणं किंवा कमीपणा वाटणं हे चुकीचं आहे. आज त्या टीचर जरी ओरडले असतील तर उद्या त्याच टीचर जवळ घेऊन तुमच्या एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुकही करणार आहेत. तर हाच एक गुरुचा भाग असतो. हे मी त्याला जेव्हा समजवलं तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं. मग आता त्याला बरं असतं. म्हणजे ह्या गोष्टी मुलांना समजवणं खूप गरजेचं आहे. आताचा अभ्यास पण मुलांचा वेळच्या वेळी आपण करून घेत नाही. मग बऱ्याचदा मुलांकडे दुर्लक्ष होतं असं आपण म्हणतो. बरेचसे पेरेंट्स शाळा बदलण्याची हे ठेवतात. मलाही हा अनुभव आलाय की अनेक जण माझ्या म्हणजे शाळेबद्दल निगेटिव्ह विचार करतात. तर मला असं वाटतं की निगेटिव्ह विचार शाळेबद्दल करण्याऐवजी आपण थोडं मुलांकडे लक्ष दिलं तर गोष्टी बेटर होतील. आणि अपेक्षा, सगळ्या मुलांसारखी अपेक्षा आपल्या मुलांकडून ठेवणं हे चुकीचं आहे. आपल्या मुलामध्ये किती क्षमता आहे, एखाद्या मुलामध्ये जर 90ची क्षमता आहे, आपल्या मुलामध्ये जर 70ची असेल तर एक्सेप्ट करा ना. ठीक आहे, त्याची तेवढी क्षमता आहे, तेवढी तो देतोय.
लक्ष द्या फक्त. तो जर प्रामाणिकपणे 100% जर करत असेल, 100% तो सगळ्या स्कूलचे रूल्स म्हणा, सगळ्या गोष्टी तो प्रामाणिकपणे फॉलो करतोय. मग त्याच्या बुद्धिमत्तेची तेवढी क्षमता आहे, तेवढी तो देतोय. मग मला सांगा त्याला जबरदस्ती करणं नाही, त्याला 90च पडायचे. मग मला आता तुला त्या शाळेत नाही ठेवायचं. तो तिथे रुळला आहे, त्याला तिथे आनंद वाटतोय. त्याला ती शाळाही आवडतीये, त्याला सगळ्या गोष्टी तो आवडीने अचीव्ह करतोय. मग अशा परिस्थितीतून त्याला तिथून उचलणं, दुसरीकडे नेऊन टाकणं, मग ते नवीन पुन्हा त्या परिस्थितीत त्याला मॅच होणं कठीण जातं ना. मला असं वाटतं कुठेतरी मुलांच्या मानसिकतेवर आपण जबरदस्ती करतोय का, मुलांवर या गोष्टी लादतोय का. शिक्षण आई वडील आजकाल मुलांना लादतात असं वाटायला लागलं. पूर्वी असं नव्हतं. आई वडील सहज एक्सेप्ट करत होते. नापास ते नापास आई वडील मान्य करत होते. नाहीये त्याचं डोकं नाही चालत, तो नापास झाला. यात आई वडिलांना कमीपणा वाटत नसायचा. बऱ्याचदा मुलं दुसऱ्या डबल वर्गात बसायची, तरी देखील ती एक एक्सेप्ट म्हणजे भावना होती पालकांची. ना आहे तो मुलगा हुशार आहे, त्याचा पहिला नंबर येतो, माझ्या मुलाचं नाही डोकं चालत, तो मठ्ठ आहे, म्हणजे सहज मान्य करायची कमीपणाची भावना नव्हती पालकांची. आताच्या पालकांची भावना मुलांपेक्षा पालकांची ही भावना मान्य करायला तयार नाहीये की माझ्या मुलाला कमी मार्क्स पडतात किंवा माझ्या मुलाला कमी मार्क पडले आणि माझा मुलगा जास्त ऍक्टिव्ह नसतो, माझा मुलगा प्रेझेंटिंग नसतो. आजकाल स्कूलमध्ये आता सोशल मीडियामुळे बऱ्याचदा काय होतं, गोष्टी या जे काही कार्यक्रम होतात, मुलांची अचिव्हमेंट असते, त्या गोष्टी असतात त्या पब्लिक शेअर होतात. त्यामुळे मग काय होतं की या गोष्टी फोकसमध्ये येतात. कोणाचा मुलगा फोकस म्हणजे कोण मुलं पुढे गेलेत, किती मुलांनी कोणाकोणाने अचिव्हमेंट केली वगैरे काय. तर अशामुळे पण पेरेंट्सला कुठेतरी कमीपणाची भावना निर्माण होते की आपल्या मुलाचा कुठेच फोटो येत नाही, आपला मुलगा कशामध्येच अचिव्हमेंट मध्ये दिसत नाही, मग आपल्या मुलाकडे दुर्लक्ष होतंय का शाळेकडून. तर मग असे एक म्हणतो ना आपण शाळेवर पण दोष दिले जातात. तर असं नसतं. प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळे टॅलेंट असतं. आपल्या मुलाची क्षमता आपण ओळखायला हवी. आपला मुलगा कशामध्ये, जर त्याला खेळाच्या क्षेत्रामध्ये आवड असेल तर आपण त्याला जर जबरदस्तीने नाही तू अभ्यासातच पुढे जा, अभ्यासातच पुढे जा असंच म्हणत राहिलं तर मग तो दोन्ही क्षेत्र योग्यरित्या निवडू शकणार नाही. त्याच्यामुळे त्याला त्याची आवड जपून त्याला शिक्षण तर त्याला द्यायचं. अर्थात शिक्षण थांबून मग जे आवडतं ते करत सुद्धा असं पण नाहीये. आम्ही पण मुलांना माझ्या मुलांच्या बाबतीत आवडीच्या गोष्टीकडे पण त्याच्या सगळ्या गोष्टींना त्याला सपोर्ट करतो, पण त्यासोबत तुला अभ्यास डिसिप्लिन अर्थातच तुला अभ्यास पण करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे शिक्षण घेऊन तुला तुझ्या आवडीच्या क्षेत्रातही प्रगती करायची, हे त्याला योग्यरित्या जर समजवलं तर मुलं करतात. कारण की मुलांची ही गोष्ट लक्षात आली ना की आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टीत आपल्या पेरेंट्सचा आपल्याला पाठिंबा आहे, तर मुलं अर्थात 100% तिथे देतात. आणि आहेत त्या क्षमतेने मुलांना स्वीकारणं ऍज अ पेरेंट्स म्हणून मला असं वाटतं आपल्या प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे. सतत शाळा बदलणं म्हणजे मुलाला टॉपरच्या दिशेने नेणं असं नाहीये. तर मला एक आई म्हणून एक सांगावसं वाटतं की शाळा बदलणं हा जो आता सध्याचा कॉन्सेप्ट सुरू आहे की जरा मुलाचा रिझल्ट घसरलाय, रिझल्ट नाही आला म्हणून लगेच मग शाळा बदलायची, शाळेवरती दोष द्यायची, तर ही चुकीची भावना आहे. आज आपल्याला ऑप्शन आहे, खूप साऱ्या शाळा झाल्यात म्हणून आपण सतत शाळा बदलणार आहोत का. मग तेच करायचं का मुलांच्या बाबतीत, मुलांच्या मानसिकतेचा विचार नाही करायचा का. तर हे चुकीचं आहे. आता आज माझा मुलगाच मला सांगतो ना, जो 6th स्टँडर्ड मध्ये तो सांगतो त्याचा अभ्यासाचा स्कोर आहे ओके, म्हणजे असं नाही की मी म्हणतो अगदी टॉपर मध्ये, पण आहे त्याच्या क्षमतेने तो जे देतो, मी बघते ना तो 100% देतो. त्याची जेवढी क्षमता आहे तेवढा तो अभ्यास करतो. तर ओके, तुला जेवढे तुझे पॉसिबल होतात तेवढे तू देतोय ना, तर मला काहीच हरकत नाहीये. मग इतर मुलांची मी त्याच्याशी बरोबरी करत नाही की तुझ्या क्लासमध्ये कोण टॉपर आहे किंवा तुझ्या क्लासमध्ये इतर त्या मुलांना जास्त का पडले. तर कारण की त्याचं रेग्युलेशन, त्याचे कंप्लेंट्स वगैरे ह्या गोष्टी नसतात. तो प्रॉपर गोष्टी स्वतःला डिसिप्लिन म्हणतो आपण ठेवतो, प्रत्येक गोष्टी तात्पर्य, सगळ्या गोष्टी करण्याची क्षमता, होमवर्क असो या गोष्टी असो, हे काळजीने करणं, ह्या गोष्टी देखील मुलांच्या गरजेच्या आहेत. मग ज्या मुलांचे हे गोष्टी पालक लक्ष देत नाही की आपली मुलं वेळच्या वेळेला अभ्यास करतात की नाही, शाळेतून आलेलं होमवर्क कम्प्लीट करतात की नाही, ह्या गोष्टी मुलांच्या वर्षानुवर्ष होत नाही. आणि त्यावेळेस तुम्ही कुठे गेलेले असता, मग तुमचं कुठे दुर्लक्ष होते हे तुम्ही पाहता का. मग अशी मुलं मागे पडतात आणि आपण शाळेवर दोष देतो की नाही शाळा योग्य नाहीये, फार लक्ष नसतं मुलांकडे. मग हे कितपत योग्य आहे मला असं वाटतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच एक सांगायचं होतं की काय होतं हल्ली कॉम्पिटिशनच्या जगामध्ये खूप शिक्षण, खूप शाळा झाल्यामुळे सतत शाळा बदलणं
हा मुद्दा मला काही पटत नाही. आणि मग सतत इतरांकडून ऐकायला आलं ना की ही शाळा बरी नाही, ती शाळा बरी नाही, मुलाचे रिझल्टच घसरले, मग सतत त्या चर्चेने काय होतं, एक आपण म्हणतो ना विचलितता. मग आपण मुलांना स्थिरता द्यायला बघतो की आपली मुलं स्थिर व्हायला हवी लाईफमध्ये, पुढे जाण्यासाठी त्यांना स्थिरता येणं गरजेचं आहे. आणि ती स्थिरता जर पेरेंट्सच्याच म्हणतो ना आपण ऍज अ पेरेंट्स म्हणून जर तुम्ही स्थिर नसाल, तुमच्या ह्याच्यावरती मुलांवरती फोकस नसेल तुमचा, तर मग आपण मुलांना कसं स्थिर बनवणार, हे पण बरोबर आहे ना. तर मला असं वाटतं की आम्ही फारसा हा विचार नाही करत. आम्हाला लोकांकडून जरी ऐकायला आलं शाळेबद्दल, आमच्या मुलांच्या शाळेबद्दल जरी ऐकायला आलं आणि येतात गोष्टी इतरत्र लोकांकडून, पण आम्ही शक्यतो या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. जर एखाद्या मला असं वाटतं एखाद्या क्षेत्रात मुलाला टाकले तर तिची सिच्युएशन कशी आहे यापेक्षा आपणही त्यात जर फोकस दिला, आपल्याला माहिती आहे ना आपल्या मुलांची क्षमता काय आहे, आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. सगळ्यात बेस्ट म्हणजे मला असं द्यायचं पर्याय म्हणजे ना, आपल्या मुलांवर आपण विश्वास ठेवला ना की ह्या अडचणी निर्माण होणार नाही, किंवा हे जे विचार येतात ना वायबल होण्याची, विचलित होण्याची, की मुलांची शाळा बदलावी का, मुलांना दुसऱ्या शाळेत टाकलं तर मुलांचा रिझल्ट चांगला येईल का, मुलं चांगले टॉपर बनू शकतील का, तर असे हे प्रश्न आपल्याला पडणार नाहीत मला असं वाटतं. त्यामुळे मुलांवरती विश्वास ठेवा, शिकणं हे प्रथम आपलं कर्तव्य असं मला वाटतं. मुलांमध्ये जी क्षमता आहे ते 100% 100% देतात, त्यांना समजून घेण्याची गरज असते. त्यांना समजून, त्यांना अभ्यासाचं महत्व, शाळेचं महत्व समजून सांगितलं. मला असं वाटतं की शिक्षण प्रत्येक ठिकाणी योग्यरित्या दिलं जात असेल, असं नाही की मग शिक्षण दिलं जात नसेल. प्रत्येक शाळेमध्ये शाळा ही शिक्षण देण्यासाठीच उभं केलेलं एक संस्थान असतं. आणि ते फक्त काय होतं, थोडीशी प्रोसेस, पद्धत या गोष्टींचा फरक येतो आजच्या ह्याच्यामध्ये. आता सीबीएसई पॅटर्न, एसएससी पॅटर्न, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, असे वेगवेगळे प्रकार झाले. मग थोडस शिक्षण पद्धती वेगवेगळी निवडली जाते, एवढाच काय तो भाग असेल. पण मुलं शिकतात, मुलं घडतात, प्रत्येक शाळेतली मुलं घडतात. अगदी जिल्हा परिषदेतली मुलं सुद्धा टॉपर बनून मोठे मोठे अधिकारी बनतात. मोठ्या इंग्लिश मिडियमची असो, सीबीएसईची असो, एसएससीची असो, प्रत्येक क्षेत्रातली मुलं घडतात. त्यामुळे शाळेंना दोष देत बसण्यापेक्षा आपल्या मुलामध्ये काय क्षमता आहे ती ओळखून आपल्या मुलांना घडवण्याकडे लक्ष द्यायचं, असं मला वाटतं ऍज पेरेंट्स म्हणून. आणि आम्ही आणि माझे मिस्टर, आम्ही सध्या तर त्याच गोष्टींकडे लक्ष देतो की मुलांना कसं घडवता येईल, मुलांच्या आवडीनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना डेव्हलप कसं करता येईल. तर ऍक्च्युअली मला हेच सांगायचं की व्हायबल होऊ नका सतत शिक्षणाच्या बाबतीत, आणि आपल्या मुलांवर विश्वास ठेवा. मुलांना गोदरेशन प्रेशर टाकू नका. सततची शाळा बदलणं हा त्याच्यावरती पण पर्याय नाहीये. कारण की शाळा बऱ्याच पेरेंट्स हेच मत झाले, सतत शाळा. अनेक आमच्या सोसायटीतच बघते खरं सांगायचं, इतरत्र तर ऑल ओव्हर मित्रमैत्रिणींचे पण सतत, म्हणजे मला असं परिचयाच्या लोकांकडून ऐकायला मिळतं की बाबा तिथे नव्हतं चांगली शाळा, आम्ही ती शाळा बदलली, असं खूप लोकांकडून ऐकायला मिळालं. मग शाळा चांगली नाही, नेमकं काय, हा प्रश्नाचं उत्तर मी शोधायचा प्रयत्न नाही करत आणि करणारही नाही. कारण की शाळेला दोष देणं हे चुकीचं आहे. पॅरेंट्स म्हणून तुम्ही जर एखाद्या शाळेला दोष देत असाल तर तुम्ही एका ज्ञान म्हणून, शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या देवतालाच कुठेतरी तुम्ही नावं ठेवताय असं वाटतंय मला. तर शिक्षण कुठल्याही क्षेत्रातलं असो, कुठल्याही ठिकाणचं असो, आपल्या मुलांवरती आपला विश्वास आणि मुलांमध्ये घडवण्याचं सामर्थ्य, मुलांकडे लक्ष देणं, हेही आजच्या काळाची गरज आहे खरं तर आई वडिलांचं. फक्त महागड्या शाळेत टाकलं म्हणजे आपलं कर्तव्य पूर्ण होत नाही. शाळा अर्ध्या टक्के काम करते, अर्ध्या टक्के आपल्याला काम करावंच लागतं, नाही तर मग आपली मुलं अर्ध्या टक्क्यावर चालतात. मग आपण 100%ची अपेक्षा करायची नाही. जर तुम्हाला असं वाटतं ना की फी भरली, माझं काम संपलं, असं जर वाटत असेल तर तुम्ही मुलांकडून हायेस्टची अपेक्षा करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन. धन्यवाद.